हो, नमस्कार. शुभ सायंकाळ. आज 5 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजताची अपडेट ही भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे. दिलासादायक बातमी आहे. कारण दौंडची आवक कमी झाली आहे आणि उजनीतून जो विसर्ग सोडण्यात येत होता, त्यामध्ये सुद्धा कमालीची घट करण्यात आली आहे. त्याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. दर्शको, उजनी आणि दौंडमधून जो काही विसर्ग सोडण्यात येत होता, त्यामुळे भीमा नदीकाठी पूरस्थिती या ठिकाणी निर्माण झाली आहे. मात्र आता दिलासादायक बातमी येते आहे. सायंकाळी 6ची अपडेट आपण पाहिली असेल तर दौंडची आवक ही केवळ 34,666 क्युसेक इतकी आहे, की जी काल 1,13,000च्या आसपास दौंडची आवक गेली होती. आणि उजनीमधून जो भीमा नदीच्या पात्रामध्ये विसर्ग सोडण्यात येत होता, त्यामध्ये कालपासून सातत्यानं वाढ करण्यात येत होती. रात्री शेवटचा विसर्ग हा 1,10,000 क्युसेस पर्यंत वाढवण्यात आला होता. मात्र आज सायंकाळी आज सायंकाळी 6 वाजताची अपडेट पाहिली तर तो विसर्ग हा कमी करत आता 6:30 वाजता तो विसर्ग 60,000वरून 50,000 क्युसेक्स इतका करण्यात आलाय. त्यामुळे आता वाढलेली काही भीमा नदी पाणी पातळी आहे, ती भीमा नदी पाणी पातळी कमी होण्यास मदत होणार आहे. दौंडची आवक 34,000 असल्यामुळं भीमा नदी जो विसर्ग आहे तो कमीच केलाय. त्याबरोबर उजनीतला पाणीसाठा आहे, तो पाणीसाठा हा 98.79% इतका झाला असून उजनीतला एकूण पाणीसाठा हा 116.58 टीएमसी असून उपयुक्त पाणीसाठा हा 52.92 टीएमसी आहे. त्याचबरोबर वीर धरणातून सुद्धा पाण्याचा विसर्ग सुरू आहे. 5च्या अपडेटनुसार जर आपण पाहिलं असेल तर वीर धरणातून जवळपास 5,609 क्युसेकचा विसर्ग हा वीर धरणातून नेरा नदीच्या पात्रामध्ये सोडलाय. मात्र काल सायंकाळपासून व रात्री 1,10,000 विसर्ग सोडला होता. तो 4 वाजता जर संगमचा विसर्ग मोजला तर संगमचा विसर्ग भीमा नदीचा तो 1,14,926 क्युसेक इतका होता. आणि पंढरपूरमध्ये 4 वाजता भीमा नदी पाणी पातळी ही 94,396 क्युसेक होती. म्हणजे काल दुपारपासून भीमा नदी पाणी पातळी ही कमी व्हायला लागली होती. मात्र आज दुपारपासून पुन्हा भीमा नदी पाणी पातळी ही वाढायला सुरुवात झाली आहे. आणखीन पुढचा काही काळ जी आहे ती भीमा नदी पाणी पातळी वाढण्याची शक्यता आहे. मात्र दौंडचा आता विसर्ग कमी होतोय, त्यामुळे उजनीतून जो काही 1,00,000चा विसर्ग होता, 1,10,000चा विसर्ग होता, तो कमी करून आता 50,000 करण्यात आलाय. आणखीन दौंडची आवक कमी झाली तर उजनीतला विसर्ग तो कमी केला जाऊ शकतो. त्याची अपडेट आम्ही तुम्हाला आपल्या या परिवर्तन न्यूजच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत